काय प्रश्न असतील तर मला सांग. तुम्ही आवडणार कुठल्या नक्की बरं मोठा देव आहे. कुठला देव आहे? होय. कुठं बालू काय प्रश्न असतील एक प्रश्न आहे माझा, एक प्रश्न आहे. सांग, त्याच्यावर उत्तर बाबाकडे आहे. तर आहे होय. तर माझ्या बायकोला भांडी घालायला तोता आहे ना, हा त्या कोणतरी घेऊन गेलंय. होय. तोता लय मोठा आहे. होय. हा तुझ्या बायकोचा रे स्वतः 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 हा पुढं काय बोलशील का नाही? होय. तुझ्या बायकोचा रे लय मोठा स्वतः कसं बोलता हो तुम्ही? तुमच्या अंगात देवत आहे ना? होय, जेवत आहे. नक्की काय? होय. त्याच्यावर उपाय लावा काहीतरी. काय काय नाय आहे. तुझ्या बायकोचा रे स्वतः कानूच्या रे बायको नेला. गेला आता मग तो संध्याकाळी घरात गेल्यावर. आता जायचं काय लिंबू कढीपत्ता काय पाहिजे? जायचं काय इशू जायचं. बालू तुरे जोरात बोलू नको. लिंबू काय कढीपत्ता बिडीपत्ता आणून जाय. तुझ्या प्रश्नाची रे उत्तर दिली. हो. आता जा त्याला सोडा. आता तुम्ही मोठा गजर द्या. वाचू ना नक्की. होय. आईला ग बाया अंगाने त्याचा मान मान करा. मान मान करा बाया, मान करा. आईला ग बाया अंगाने मान मान करा. मान मान करा बायांचा, मान मान करा. काय बोलला? आमच्याकडे चरबी कमी आहे. मग तुम्ही बंद करा. सकाळी लाल होईल ना तेव्हा तू समजेल. पहाडच्या गेटवर जावा. पाचशेकडे राहायचं का वाढलेलं सरकार? खोटे माणूस दिसतो. बांधव ना खाली अडकलंय बायच्या. दाखवा हा शर्ट घालून जाऊन काय खाली झाला. त्याच्यावर देव आहे. देव आहे झाला हा तर काय नाही. देव म्हणतो ना. होय, जरा फरक पडला तर बघतो. बंद करा. महाराजांचा खून मीच केला आणि राजा प्रधानजीवर टाकलं. कित्येक दिवस मला दबून ठेवलेली इच्छा आज लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. शिपाई आज मी खूप खुश आहे.
खुश आहे काय झालं काय अहो खुश आहे बोलतो सेवक बरोबर आहे या या खुशीचा आनंद कमलात मावेल असं झालाय म्हणून म्हणतो बरोबर एक सुंदरचा नाच गाणं झालं असतं ते बरं झालं असतं नाचगाणं आता करायला कोण नाही आहे तुझ्या वरती कोण आहे कोण नाही माझ्या पण आता वरती कोण नाही तुम्हाला एकट्याला नाचायला लागेल सेवक एक सुंदरचं नाच गाणं होऊ द्या नाचगाणं म्हणजे त्याला विचारा ना मी गायक नाही आहे म्हणजे आमचं मन शांत होईल पाहुणा मारायला लागतील अशी काय बोलतात बोलतात गाणं घे गाणं हा गाणं यांना कोल्हापूरचं गाणं दाखवूया बरोबर दादा कोल्हापूरची आवडी चालू होतं चालेल चालेल हा? आवडेल लवकरात लवकर करा सर्व ठिकाणी फिरलो म्हणजे आता आनंदात आहेत ना आता काय पण चालेल होय हा आता काय पण चालेल अरे आम्हाला खूप आनंद झालाय म्हणून म्हणतो लवकरात लवकर नाच गाणे होऊ द्या नाचगाणं म्हणायला बोलताय बा होय पण मला नाचगाण्यावर पण लक्ष कर. ठीक आहे चालेल चालेल बोलता होय सगळं चालेल बोलता आम्ही घेऊन येऊ काय घेऊन येऊ आम्ही घेऊन येतात होय बघ कोण भेटी काय हो पैसे कमी घेणार यार सेवक काय कुठे गेला आहे तो मला काय माहिती का आम्ही पोरे ना नाचायला अरे अंजली हे तू काय करताय एखादा माणूस पाण्याला तापत असेल तर त्याला पाणी देणे पाप की पुण्य. कामच काय करावे आणि काय नाही करावे हे तू आम्हाला समजायची गरज नाही समजलं असे असेल तर तुम्ही मागे नाही घ्या पण लक्षात ठेवा गेलेले प्रत्येक हे भोगावीच लागते. कामच माझी बहीण आहेत म्हणून आता या समजून तुझे तुकडे तुकडे करेन समजलं आल्या मार्गाने चालू पण समजलं रोज सेवक हा या फोन करून रोज कुमारला बाहेर घेऊन या आज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी महाकाळीच्या बळी दिला नाही नावाचा सेनापती नाही समजलं तुला त्याचा जीव बघ जेवढा त्यानंतर त्याचा जीव बघ काय तो. आज तुम्ही बंद करा देवराज तुमची शेवटची काही इच्छा असेल आमच्या समोर प्रकट करा शिवराज तुम्ही काही बोलत नाही म्हणजे तुमची शेवटची इच्छा काहीच नाही म्हणजे तुम्ही म्हणणार देव राज सेवक बोला महाकाळीच्या मंदिरासमोर सुगवा त्याला 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 कोणला? त्याला त्याला नाही त्याचा मारू कोणला? ओ युवराजाला याचा बळी देण्याचा वेळ आला आहे अरे पण मी काय बोलतो आता बोलील दिनाचं काय दिसतं मास काही निघणार नाही मास काय नाही त्याला आला आहे मग सगळी आलं त्याला देऊया इथं मास निघत नाही. तेवढंच काम करा जास्त फालतूगिरी बंद करा म्हणजे म्हणजे माझ्या युवराजाचा बळी राज्याचा जय महाकाल
लक्षात ठेव तो परिणाम सैन्यामध्ये जेवण आहे तोपर्यंत तुला हे शक्य होणार नाही प्रधानजी माझ्या हातातून सुटलाय परंतु तुला सोडणार नाही जास्त आमच्याने नाही जाणार. आपल्या तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. समजलं अरे, हिम्मत कर. होय, तर. कुठे गेला तो? दोन मिनिटं द्या. तिचा तोंड बघायचं आहे. एवढ्या लवकर 2 मिनिटं थांबा. अरे काय आहे पिसा निघाली. हो बाई नुनू तुम्हाला बोलवायला गेलं तर राहिला कुठं? आम्हाला ऍड्रेस देईल ना हा तो ते ह्याच्या ठिकाणी नाच घ्यायला पाहिजे आणि आमचा हा धंदाच आहे ना नाच गाण्याचा नाच गाण्याचा धंदा हो. आहे नक्की? तुम्ही ऑर्डर केली का मी आता ऑनलाईन झाले सर्व ऑनलाईन झालंय हो मग यांना जरा दाखवा नाच गाणं काहीतरी. होय यांना कसली लावणी आवडते उठून बसून तुम्हाला कसं लावणी आवडते त्यात आहे? अरे मला कुठलेही लावणे आवडेल बसूनही आवडेल उठूनही आवडेल कुस्ती पण चालते बोलता. होय तुम्ही कुठली करता? मी बसून पण करते उभे पण करते कुठली करता माझा? कुठली पण करा जास्त प्रमाणात बसून आवडते मग तुम्हाला बोलवायला गेला तर राहिला कुठं? तर तुम्हाला माहिती मला ऑनलाईन ऍड्रेस दिला ना ऑनलाईन ऍड्रेस हो. लवकरात लवकर बैठकीची लावणी करून टाका मी बैठकीची बोलतोय. होय हा बैठकीची करते म्हणजे आता कोणावर फिरून आले मला बोलून राहिलं. होय हे होय तर संगीकडे फिरत असतात पाईपलाईन टाकतात. काय म्हणता बिनता मोडला का काय तुमचा? बसून पाहिजे हा. मग ते ट्रायल होतं काय मग? नमस्तेवर हा.
लवकरात लवकर लावणी चालू करा. आता मला चालू ना- केली मी. हो, हा आता मला एक वाटलेली वस्त्र द्या. वाटेनी वस्त्र आहे ती काय दाढी करायची आहे अरे काय बोलताय? वाटेनी वस्त्र बोलताय अरे हा मी पान खाते ना हा ते मला वाटत तुमच्या जातील हा हो आणि वस्त्र तुमच्या जातील असं आहे हो आज सांगतो थांबा अरे माहीत पण झाले माईक पण लागत हो. सगळं देणार थांबा चालू आहे काय बघा मला काय आता समजत नाही आवाज ओळखीचा वाटतोय ओ बाईनू बोला बोला तुझा नाव काय म्हणे? अहो पण कसं आपलं शुभ कार्याचं काय काम आहे की नाही हा पण तेव्हा त्याला घ्यायला पाहिजे की नाही असं मग तुझं नमो ही लाट कशाला धरायची मग लादरा पाहुणा दरा जनाची मनाची पोटासाठी घात केली मराठी कुणाची पोटासाठी घात केली लादरा पाहुणा जनाची मनाची लादरा पाहुणा जनाची मनाची पोटासाठी घात केली परवा गुणाची पोटासाठी घात केली परवा गुणाची घासते म्हणते घासते काय बोलली? घासते घासते म्हणते घासते पोटासाठी घातल्या नाही तर बसून काय उघडी लावतो रोज सेवक. अरे घासू दे नाही तर चोलू दे मला हिचा चेहरा बघायचा आहे. बघायचे अरे घासायचं आहे ना नाही, नाही, लवकर दाखवा. बघा तुम्हाला एवढी तर आली ना बघा इश्श. लाज वाटते लाज बघा बघा तुम्ही काय ना रोज सेवक. बघितला? मला लालतो की नाही? बातमी काढली रोज सेवक. हा मारतो की नाही काय? तुम्हाला चेहरा बघायचा होता ना रोज सेवक. हा आत्ताच्या आत्ता जावा आणि प्रधानजी मान्य करून घेऊन या. घेऊन येऊ या. नक्की जाऊ काय जगणारे प्रधानजी आज आमच्या समोर लज्जास्पद उभे आहेत. हे पाहून आम्हाला खूप दुःख वाटत आहे. प्रधानजी महाराजांच्या खुनाची आपण द्या. सेनापती तुम्हाला 10 वेळा सांगितले आज दाखवून आम्ही केला नाही कामच प्रधानजी रंगे हात पकडले ज्याच्या हातामध्ये प्रधानजी महाराजांच्या खुनाची कबुली द्या. तो गुन्हा आम्ही केलाच नाही त्याची कबुली कधी शक्य नाही प्रधानजी अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून म्हणतो महाराजांच्या खुनाची कबुली द्या. आम्ही तुमच्यासाठी परत काही करू शकतो. महाराजांचा खून आम्ही कधी शक्य केला नाही. महाराजांच्या खुनाची कबुली द्या. मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. समजलं? सेनापती मोडे पण मागणार नाही का समोर? महाराजांच्या खुनाची कबुली द्या. ए, उतर 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 हा लातर मारतो त्याला उतर नाही नाही कोणाचे डोळे नाही नाही कोणाचे डोळे नाही नाही कोणाचे डोळे नाही रे
केलंय म्हणून म्हणतो आणि जसं महाराजानं तडपडून मारलंय तसंच याला अन्न पाणी देऊन मारत अंधारे कोठडी बंद करून ठेवा येतो आम्ही. काय वाटत नाही तुम्हाला लाज शरम काय वाटते अरे आमच्या आज्ञेचं पालन करा. गजब! आज्ञेचं पालन करा. तो लहाना म्हणून काय पण लागता आणि काय आहे आता बरं झालं भाजी बना बोला आमच्या आज्ञेचे पालन करा. मार तुला किती मारत तेवढं मला लावायला ना तेव्हा समजेल सकाळी. आता जाता जावा आणि याला अंधार कोठडीत बंद करून ठेवा येतो आम्ही. आणि हा फार व्यवस्थित ठेवा. पाण्याला बांधून ठेवलाय तिकडे मगाशी. येतो आम्ही. या घरातून जावा. हा सेवक आपल्या राजांकडून आम्ही केलं नाही आम्हाला इथून मुक्त करा. मी काय म्हणतो त्याच्यातून आम्ही तुम्हाला काढू. आम्हाला काय आमचा भेटणार? विश्वास ठेवा आपल्या राजांकडून आम्ही नाही केलं आहे काल्यान मारलं तर आम्हाला काय आता भेटणार? कुत्रा घालतो सापडा आणि आम्ही नाही करणार काय आम्ही तरी बरोबर आहे. आम्ही बोलत असली करायचं. हा सेवक, आम्हाला लोकांना मुक्त करा. आपले राज्य संकटात आहे अरे आपल्याला पोट पण आहे की नाही आमचं पण बघायचं आहे. बघायला तुमचं. माझ्या नाही तुम्ही. युवराजांची जबाबदारी आता आमचे म्हणून म्हणतो तुमच्या मंदिराने युवराजांचा खून केलाय म्हणून म्हणतो युवराजांची कष्ट घ्यायचा आमच्याकडे द्यावी. अरे दुष्ट माणसा आमच्या मंदिराची आज चिठ्ठी हिंमतच केली झाली खामोश! आम्ही एक वेळ नाही 10 वेळ सांगत आहे. तो विचार कर. तू माझ्या पतीला काय पाणी केसाला धक्का लावू शकत नाही खामोश! आम्ही तुझ्या अंगात एवढी समज असेल तर हुशार म्हणजे माझ्या मार्गाशी एक तुला एक कटा माझ्या मार्गातून दूर जा म्हणजे आता लवकरच लवकरच या मी गावातीचा वारस होणार येतोच मी. आम्ही अहोरात्र शोधत आहे. जंगल ठेवलं नाही तुझी घरी खरी ठेवली नाही परंतु परंतु आरामखोर अजूनही सापडलेला नाही. बोला बोला काय करावे आणि काय नाही करावे हेच कळत नाही. आम्हाला मारलं तेव्हा काय कळालं नाही सेवक वेळ घालून उपयोग नाही. प्रधान तुझा अजून लागला नाही म्हणून म्हणतो
आपण शोधण्यासाठी या भयंकर अरण्यात आपण जाऊया. चला तर. आज या जंगलात कित्येक वर्ष झाले आपले युवराज लहानाचे मोठे झाले, सर्व शिक्षण मध्ये पारंगत झाले, पण त्यांना त्यांची खरी ओळख सांगितल्याशिवाय आमच्या जीवनात शांती मिळणार नाही. हे बाळ हे आम्ही तुमचे विचार करतो काही समजलं नाही. बाळ तुमचं काही समज नाही. बाळ तुम्हाला सत्य सांगायचे आहे. नाही युवराज, नाही युवराज, आजपर्यंत तुम्ही आम्हाला बाबा म्हणाला, पण आम्ही तुमचे खरे बाबा नाही. नाही बाळ, राजा चंद्रसेन याच्या तुम्ही सुपुत्र आहात. आम्ही त्या राज्याचे प्रधानचे आहोत. बाबा तुम्ही माझे खरे परमेश्वरा सवय होते करता पण लहानाचे मोठे केलेत, सवय केले पारंगत केले, खरंच तुम्ही धन्य आहात. नाही बाळ, नाही, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. बाबा आता आपल्याला शांत बसून चाललं नाही, सेनापतीवर चाल करून गेलंच पाहिजे. तोच मी. थांबा युवराज. महाराजे तर त्या सेनापती चाल करून गेलाय, त्यांच्या जीवाला धोका आहे. आपण मग त्यांच्यात बघितला गेले पाहिजे. कित्येक दिवस झाले या अरण्यात शिपाई आपण शोध घेतोय, परंतु आपल्या हाती काहीच लागले नाही. तो दुष्ट प्रधानजी इकडे लपून बसलाय, याचा काय ठाव ठिकावर लागत नाही. म्हणून म्हणतो, शिपाई बोला महाराज, तुम्ही कोणच्या गेटवर जा. तो दुष्ट शिपाई प्रधानजी मागच्या गेटवर आपल्यावर वार करू शकतो, म्हणून मी पुढच्या गेटवर थांबतो आणि तुम्ही पाठच्या गेटवर थांबा. आम्ही पाचच्या गेटवर गेलो तर तुम्हाला काय होणार नाही ना. अरे त्याची चिंता तुम्ही करू नका. एवढा बलाढ्य सम्राट असताना मला त्याची भीती नाही, म्हणून म्हणतो तुम्ही निश्चिंत राहा आणि पाठच्या गेटवर जावा. तू धाकटा का? तू धाकटा आहे, तू लहान आहेस ना. आम्ही लहान आहे. तुला आम्ही महाराजांकडे थांबतो. अरे होय, काय म्हणतो ना, बघा तो धाकटा जातोय ना, मी काय म्हणतो ना, आपला विचार पाहिजे ना. वे मी जातोय. त्याची चिंता तू करू नको. तो गेला, धाकटा गेला बस झालं, मी सोडला तुमच्या बरोबर. काय बोल? तुम्ही पाठच्या गेटवर जा. आम्ही नाही जाणार. अरे काय म्हणतो ना, काय जाणार? काय म्हणतो ना, गेला ना तो. धाकटा गेला ना. हो तो हो जो म्हणतो ए काटा राहिलाय तो. आमच्या राज्यात निघून जा. कोण कोण आणि युवराज आहे, युवराज. म्हणजे म्हणजे तू युवराज आहेस. आज चांगला सापडलायस, तुला आज सोडणार नाही, समजलास. मला हत्यार म्हणाला, एवढं धाडस कसं करू शकतो? पुरावा आहे तुझ्याकडे. आगे पुरावा, आगे लपवता.
म्हणजे म्हणजे तुला सर्व माहित आहे आणि मला कोणाही माझ्या हाती सापडले तू काहीच करू शकत नाही समजलं आज तुला मारून टाकतो म्हणजे माझ्या मार्गातील एक काटा दूर होईल तुझ्या अंगात तेवढे सामर्थ्य असेल तर युद्धाची तयारी हुशार हुशार अरे हरामखोरा पहिलंच का या सेनापतीचा पराक्रम राजसेवक याला आपल्या अंधार कोठडीत बंद करा आणि उद्या सूर्योदय होण्यापूर्वी याला महाकाळीच्या मंदिरामध्ये बळी देण्यासाठी घेऊन या ए, हा हा जोरात बोल त्याच्या डोळ्यातून रक्त आणत आहे. बघ बघ अरे शिवाय बोल याची चिंता तुम्ही करू नका एवढे युद्ध खेळत असताना वर सहन करावं लागतं समजलं मी काय म्हणतो राहण्यावाला पितो ना हा झोप नाही होय तर डोळ्यात बाहेर रक्त येतंय होय मग यांची किती काळजी घ्यालीस ना हा तरी काय कामाचे नाही आता लाल करून काढली. प्रेमाला झाले जावं लवकर याला घेऊन धीरच नाही काय मी जाऊ लवकर हा मान आणि उद्या मार का मी जातो उद्या सूर्योदय होण्यापूर्वी हा. याला महाकाळीच्या मंदिरात बळी देण्यासाठी घेऊन या हा म्हणजे म्हणजे माझ्या राज्यात या राज्यात राज्य होणार म्हणजे हे राजगादीसाठी चाललंय एवढं होय राजा म्हणणार होतो ह्याला कोण राजा. या पाईपलाईन टाकला तरी थांबणार का ह्याला कोण बाकीचं लायकीचं आहेच काय अशी बोकडासारखी दाढी वाढवून मी राजा गावा म्हणतो ना गावा म्हणतो ना गावा म्हणतो ना मी काय म्हणतो मी ह्याला घेऊन जातो तू ये माग माझ्या सोबत जाईल रे. विचार त्याला विचार मी जाऊ काय तू पण जाऊ, मी पण जातो. काय करावे काही कळण्याचे झाले एका सुंदर राजकुमाराला दादासाहेबांनी कैद केले आहे ते कोण त्यांचं नाव काय काहीच कळलं आहे पण हो दादासाहेब रंगमाळे झोपे गेले असतील लोकांना मनवण्याची हीच योग्य संधी आहे
दादासाहेबांनी त्यांची अशी अवस्था केली काल रात्री लपट वाजला. आपण कोण आला अशी प्रेमळ माझ्या कानात आहे ट्रेन पाणी गडबड थोडे पाणी आम्हाला पाणी घेऊन येते.